लागले ना बाबा एकदाचे 12वीचे पेपर. वर्षभरात लेकराने जो जो अभ्यास केला त्याच्या चाचणीचा परीक्षेचा टाइम लागला असून सध्या मी सुबोध विद्यालय म्हणजे परतवाडा अचलपूर शहरातला अग्रमानांकित 1 नंबर शाळेचा कार्यक्रम आहे म्हटलं या ठिकाणी आला. पाठीमागे जर तुम्ही पाहत असाल तर पालक वर्ग आहेत काही आपले लेकर सध्या अंधारात ठेवले आणि आता लवकरच 11 वाजता या ठिकाणी पेपर चालू होणार. शासनाच्या वतीने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलाय की बा तसंही हे शाळा जर म्हटली तर एकदम स्ट्रिक्ट कार्यक्रम आहे, इथं काहीच चालत नाही म्हटलं. नाही तर लय ठिकाणी तर काहीच विचार करायला लागत नाही. आणि काही पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून महिला आणि पुरुष कर्मचारी पुरवण्यात आले आहेत. काही विद्यार्थी बी या ठिकाणी ठेवले की बोलले पहिले पाणी गिनी पाजल्या गेलं पाहिजे. एकूण सर्व व्यवस्था या ठिकाणी आयोजित केली असून एकदम शांतता सुव्यवस्थेत या ठिकाणच्या पेपराला आता होत आहे सुरुवात. 12वीचे पेपर जर म्हटले तर आयुष्यातला जीवनातला एक महत्वपूर्ण टाइमातला आज महत्वपूर्ण असणारा क्षण आज त्याच्या आयुष्यासाठी कलाटीने आहे. आमची त्या काळात 12वी झाली पण तो टाइम आता लय जुना झाला आणि त्या आठवणीचा हा नवीन एक उजाळा. आज 12वीचे पेपर लागले आणि 12वीच्या पेपरसाठी सुबोध हायस्कूल या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारची व्यवस्था आहे ते आपण या ठिकाणचे असणारे कंडक्टर याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. काही टेन्शन आहे काय लेकर अभ्यास गिद्यास एकदम कसं आहे, मुलं आता खूप समजदार झाली आहे. त्यांचे जे जे शिक्षण आहे त्यांना हे समजून येत आहे की आता आणि त्यांचं ग्रास्पिंग पॉवर खूप वाढलेला आहे, खूप वाढलेलं आहे. आणि कसं पॅटर्न्स चेंज झाले आहे, सर्व अपडेट झालं आहे, तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. एकदम नॉर्मल वे मध्ये आणि चांगले मार्क घेतात आहे ते इतके नॉर्मल राहून. का आपल्याला आमच्या वेळेस असं वाटत होतं की खूप काही म्हणजे एकदम सकाळपासूनच लखलख चालू होती. आता यांच्यामध्ये लखलख दिसतच नाही. ही एक मेन चांगली गोष्ट आहे. ऑल द बेस्ट टू ऑल स्टुडंट्स. थँक्यू. विद्यालयातलं हे दृश्य आहे. प्रत्येक रूमवर CCTV कॅमेरे असल्याच्यानं सुरक्षित आणि एकदम कॉफीमुक्त अभियानाचा सगळ्यात 100% एफर्ट असणारं कॉलेज म्हणजे सुबोध विद्यालय या ठिकाणी दिसत आहे. आपण सर्वांसोबत चर्चा तर आपण करणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी जे वर्ग रूम आहेत त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत याले प्रत्येक रूम CCTV आणि त्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रकारचं म्हणजे विद्यार्थी हे करतात ते देतात कसं काय काही बाबा काही दुसरं काही कॉपी गिपी होते काय याचं सर्व चित्रण या ठिकाणी स्वतः जर तुम्ही पाहत असाल तर चौबे सर या ठिकाणून बसून आणि शिवाय एक मला काही बाहेर लोक दिसल्यात बसून ते या ठिकाणून स्वतः लक्ष देत आहेत. विशेष म्हणजे आजकाल कसं आहे बाबा लेकरले ऑनलाईन अभ्यासाच्यानं मोबाईल लय असतात पण साऱ्या जे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ज्याचे चुकून मोबाईल सोबत आले आहेत जे बाहेरगावचे विद्यार्थी आहेत त्याचे सारेचे मोबाईल या ठिकाणी जमा केला. शिवाय जे वर्ग शिक्षक आहेत त्याचे मोबाईल या ठिकाणी जमा केलेले आहेत. तर माझ्यासोबत सुबोध विद्यालयाचे प्राचार्य श्री चौबे सर पहिलाच दिवस कशा प्रकारची व्यवस्था शाळा व्यवस्थापन केली याशिवाय लेकरला कोणतं आव्हान आणि कोणत्या प्रकारचं टोटल मॅनेजमेंट आपण या ठिकाणी केलं. आमच्या महाविद्यालयामध्ये एकूण 200 विद्यार्थ्यांची परीक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 8 रूम मध्ये प्रत्येकी रूम मध्ये 25 अशाप्रमाणे 8 रूम मध्ये 200 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झालेले आहे. आणि संपूर्ण आमच्या परिसरामध्ये जवळपास 44 CCTV आहे. प्रत्येक रूम मध्ये CCTV आहे. 5 समिती स्थापन केली आहे. त्यामध्ये संस्थेचे उपाध्यक्ष श्री राजेंद्र पितळे आहे, सचिव डॉक्टर अनंत भारतीय सर आहे, मी मुख्याध्यापक संजय चौबे, त्याचप्रमाणे श्री मंदार भारतीय सर, त्याचप्रमाणे सदानंद कुलकर्णी, श्री वैभव भारतीय सर आणि श्री रंग अशा 7 लोकांची आम्ही कमिटीची स्थापन केली आहे, दक्षता कमिटी. आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जी 2 दिवसापूर्वी VC घेतली होती आणि आज सकाळी सुद्धा 9 वाजता त्यांनी VC घेतली. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कडक निर्देशानुसार कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. आणि संपूर्ण परिसर आता तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण परिसर व्यवस्थित सॅनिटाईज केलेला आहे. प्रत्येक वर्गांमध्ये मुलांना बसायची व्यवस्था नीट झालेली आहे आणि मुलांना पाणी सुद्धा तिथे दिलं जाणार आहे. आणि परीक्षेच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या ज्या सूचना होत्या, ट्रान्सपरंट बॉटल पासून तर शूज पासून तर मोबाईल पर्यंत सगळ्या इत्तम सूचना आम्ही मुलांना पेपर सुरू व्हायच्या अगोदर दिल्या. सर गोष्ट कशी आहे आता कसं आहे शेवटी लेकरं तर पहिल्यापेक्षा हुशार झाले पण तरी पण काही लेकरं की जरासे घाबरतात, ते जीव घाबरते किंवा काही मेडिकल इमर्जन्सी राहिली तर विद्यालयातर्फे आपण कोणती सुविधा या ठिकाणी देत आहे. आता आमच्याकडे फर्स्ट एड किट आहे, त्याचप्रमाणे मुलांसाठी ग्लुकोज पावडर आणून ठेवलेला आहे. आणि आमचे जे सेक्रेटरी आहे ते स्वतःच डॉक्टर BMS डॉक्टर आहे, त्यामुळे तो काही प्रश्न नाही. आणि शेजारी आमच्या इथे डॉक्टर उताने आहे, डॉक्टर मळसने आमचे विद्यार्थी आहे आणि कुठल्याही इमर्जन्सी मध्ये आम्ही त्यांना पटकन बोलवू शकतो.
परीक्षेचं एकूण या ठिकाणचं व्यवस्थापन मी तुम्हाला दाखवलं. या ठिकाणचे जे प्राचार्य चौबे सर, मुख्याध्यापक चौबे सर यांनी बोलला, सर्व विद्यार्थ्यांची एकूण व्यवस्था ठेवली आहे. विद्यार्थ्याला कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सारा त्याने या ठिकाणी सुसज्ज नियोजन ठेवलं होतं. विशेष म्हणजे राजू, या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत ना, काही भाजिंदेपणा करताना जर कोण सापडलं तर डायरेक्ट ते सीसीटीव्ही रूम क्रमांक कितीत आहे सारा दिसणार आहे. म्हणजे खरी परीक्षा विद्यार्थ्याची जरी असली पण खरी मानसिकतेची परीक्षा त्याच्या पालकाची नसते. म्हणून आज 12वी पेपर लागले बाबा एकदा ते ज्या पोट्यानं वर्षभर जो अभ्यास केलाय त्याच्या कसोटीचा काळ आजपासून चालू झालाय. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,